20 मिनिटं प्रलंबित झालाय सामना हा. थोडा स्पीडनी खेळायचा आहे मित्रांनो. आणि दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे, कारण वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत. आपण बघू शकता मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल आहे, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला देखील पारितोषिक दिले जाईल. तसंच प्रत्येक सामन्यात सामनावीरचं पारितोषिक आहे. विश टीम. चला कल्याण संघाचा आपल्याला 12th मॅन मिळाला इथं. स्ट्राईक एंडला आपण बघतोय फलंदाज प्रवीणला आणि नॉन स्ट्राईक एंडला बघतोय आपण फलंदाज अन्नू. प्रवीण आणि अन्नू बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय. चला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा ना यार. इम्रान 12th मॅन पाठवा इथं प्लीज. ऑन द बॉलिंग ट्रॅक इम्रान. पहिला चेंडू हाताळताना बघायला मिळेल. हे दोन्ही संघ मातबगर आहेत. ह्या सामन्याची आता मात्र आतुरतेने बॉक्स क्रिकेट लवर्स वाट बघत होते. तो कुठेतरी सामना आता सुरुवात होताना बघायला मिळते. फर्स्ट बॉल ऑफ दिस बिग बॅटल आणि पहिला चेंडू. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ फिल्डिंग एफर्ट फ्रॉम बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कुठेतरी फुटवर्क करत असताना चेंडू अडवला गेला. पहिली धावसंख्या मात्र स्कोअर बोर्डवरती नमूद केली जाईल. आरंभ आणि प्रारंभ होताना बघायला मिळतो आपल्याला. आता मात्र डावखुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्राईकला बघायला मिळतो आपल्याला अन्नू. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र फेरबदल करावा लागतोय, कारण एका डावखुऱ्याचा फलंदाज आला. डावखुऱ्याचा फलंदाज म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला नेहमी डोकीडुकी धरतो, कारण वारंवार आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावे लागते. गोलंदाजाला देखील लेंथ आणि लाईन ऍडजस्टमेंट करावी लागेल. बघूया चला. सेकंड बॉल ऑन द बॉलिंग ट्रॅक इम्रान. आणि हा चेंडू आता मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. आउटसाइड द क्रीज चेंडू डिलिव्हर केला गेलाय. कुठेतरी आबद्ध धावसंख्या मात्र खातं उघडताना बघायला मिळतंय. फर्स्ट एक्स्ट्राज ऑन टू द स्कोर बोर्ड. धावफलक मात्र हलताना बघायला मिळेल आपल्याला एक्स्ट्राच्या स्वरूपाने. 2 वरती जाऊन पोहोचलाय. हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला खेळून काढलेला फटका मात्र क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. त्याच्या माध्यमातून साजेसं सोपं क्षेत्ररक्षण झालंय. एकने मात्र अनुने देखील खातं खोललंय. दोन्ही फलंदाजाने सिंगल्सने आपलं खातं खोलताना बघायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती 3. नेक्स्ट बॉल इम्रान ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. व्हॉट ब्रिलियंट बिट ऑफ हिट. एक्सलंट प्ले टुवर्ड द कव्हर्स रिजन. हा आलाय या सामन्यातला, या इनिंगचा, या षटकातला पहिला दर्जेदार चौकार. काय फटका खेळलाय. फक्त लेंथ अँड लाईन कव्हर केली. 2 क्षेत्ररक्षक जे ऑफ साईडला तैनात केलेत कव्हर्स रिजन मध्ये, त्या दोघांची गॅप भेदली गेली आणि चौकार डोलवलाय. पहिला चौकार ह्या इनिंग मधील बघायला मिळाला आहे. फलंदाज प्रणवच्या बॅटमधून, प्रवीणच्या बॅटमधून. आणि हा चेंडू आता मात्र अजून एक चौकार बघायला मिळतोय. कुठेतरी श्वास रोखला होता मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमच्या पाठीराख्याने, कारण चेंडू सीमारेषेलगत टप्पा पडलाय. जस्ट शॉर्ट ऑफ दॅट बाउंड्री लाईन आणि चौकार मिळालाय. अजून एक चौकार. बॅक टू बॅक 2 फोर्स फॉर प्रवीण. आता मात्र एक चांगला फटका होता मात्र तिथं क्षेत्ररक्षण तैनात आहे. त्याच्या माध्यमातून सोपं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. एकने मात्र स्कोर पुढे गेलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 12-12. आणि हा रिव्हर्स स्वीप. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ एक्झिक्युशन. दिस इज प्रीडिटरमिन्ड शॉट खेळला गेलाय. अन्नूच्या माध्यमातून आलेला हा चौकार बघायला मिळतोय. दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते, ज्यासाठी त्यांची ओळख आहे आणि तसाच प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून साकारला जातोय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ एक्झिक्युशन. दॅट इज एक्सलंटली प्लेड. स्विच इट, रिव्हर्स स्वीप, काही म्हणा मित्रांनो. काय फटका खेळलाय. कल्याण टीम, शाहरुख 11 कल्याण टीम प्रथम फलंदाजी करत असताना मात्र चांगली धावसंख्या उभारल्या. पहिल्या षटकाची सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या 16-16. नवीन गोलंदाज बघायला मिळतोय रमजान ऑन बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू हाताळत असताना प्रवीण साठी. हा चेंडू बॅटची कडा घेतले गेले आणि बिहाइंड द विकेट. एसटी रक्षकाला चेंडू चकून गेलाय. 4 धावेसाठी. अजून एक दर्जेदार चौकार.
नेक्स्ट बॉल. रमजान ऑन बॉलिंग ट्रॅक टू प्रवीण. आणि हा चेंडू आता मात्र फलंदाजाने रिव्हर्स स्विच केला होता. कुठेतरी क्षेत्ररक्षकाने मात्र आधी दिशा बदलली होती आणि नंतर परत येत असताना कुठे त्याची दमछाक झाली आणि त्याच्या आउट ऑफ रिच अजून एक चौकार बघायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 फोर्स. लगातारचे 2 बॉलवरती 2 चौकार 2 वेळा मारलेत प्रवीणने. आता मात्र कव्हर्स मध्ये कडक कडक आणि जोस मिस झालाय. कुठेतरी एष्ट्यांचा वेध घेत असताना थोडासा मात्र नेम चुकलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एकदा मात्र पूर्ण झाली आहे. नशीब बळवंत आहेत अन्नूचे. कुठेतरी क्षेत्ररक्षण दर्जेदार झालं होतं. फेकी चांगली झाली होती मात्र नशीब खूप बळवंत आहेत अनुजचे. आणि हा जीवदान मिळाला आणि फलस्वरूप एक धाव देखील ऍड होईल स्कोअर मध्ये. आता मात्र गतीवरती स्वार होत असताना कुठेतरी दिशाहीन चेंडू फेकला गेलाय आणि पंचाने दोन्ही हात मात्र आता समांतर केलाय. याचा अर्थ हा चेंडू अवांतर. इझी डिसिजन फॉर द अंपायर. अजून एक व्हाईट बॉल बघायला मिळतोय. कुठेतरी चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना बघायला मिळतो आपल्याला शाहरुख 11 कल्याण टीम. आणि हा चेंडू आता मात्र फर्स्ट विकेट. इट्स अ सर्कल आउट. कुठेतरी अनियंत्रित फटका खेळला गेलाय प्रवीणच्या माध्यमातून आणि पहिल्या विकेटचा पतंग उतार बघायला मिळत आहे. प्रवीण बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या रूपाने आला सागर. कुठेतरी प्रवीण मात्र जोरकस फटका खेळत असताना अनियंत्रित फटका खेळला गेला आणि सर्कल आउटच्या रूपाने फलंदाज बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी सागर विकेटवर आलाय. आणि हा चेंडू आता मात्र लेग साईडला फ्लिक केलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण झाला. चेंडू अडवला गेलाय. आता मात्र दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. कुठेतरी क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील बघायला मिळाले आपल्याला. 2 धावाने मात्र सागरने खातं खोललंय. 2 ने स्कोर पुढे गेलाय. 29 वरती 29 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. रमजानचा हा चेंडू आता मात्र कुठेतरी लेग साईडच्या बाहेरचा चेंडू आणि पंचाने अजून एक वाईट दंडित केलाय घोषित केलाय. 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 ने स्कोर पुढे गेलाय. धावसंख्या आपण बघतोय 31 वरती. अन्नू ऑन स्ट्राइक. आणि हा चेंडू काय फटका खेळलाय. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. ऑफ साईडला टोलवलेला अजून एक फटका. अन्नूच्या माध्यमातून हा फटका बघितला आपण. स्कोर झाला 35. काय धावसंख्येकडे वाटचाल केली आहे. ज्यासाठी ओळख आहे कल्याण टीमची. फलंदाजी त्याची जमीची बाजू आहे. गोलंदाजी देखील धार आहे गोलंदाजीमध्ये. सुरुवात चांगली झाली आहे. कुठेतरी एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना बघायला मिळतोय. आता तिसरा गोलंदाज आलाय शेरलेकर. चला कर आलाय. कर नाव आपण बघितलंय कित्येक वेळा. तेंडुलकर, आगरकर, गावस्कर. हा शिरलेकर आहे. बघूया हा कर काय करामत करतोय. आणि हा पहिलाच फटका. सागर काय फटका खेळतोय. अप्रदीप जस्ट गाइडेड टुवर्ड द लेग साइड. पॅडल स्वीप म्हणता येईल. हा चौकार बघायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग दिस इज. चौकार मात्र स्कोर पुढे गेलाय. हा चेंडू तर मात्र ऑफ साईडला तिथं प्रोटेक्शन आहे त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण झालाय. मात्र क्षेत्ररक्षण करत असताना साजेसं क्षेत्ररक्षण झालंय. मात्र कुठेतरी डायरेक्ट हिट करण्यात अपयशी ठरला आणि त्याचमुळे काही त्याचे संघ सहकारी खेळाडू कुठेतरी नाराज होताना बघायला मिळत आहेत. सिंगल मिळतीये. स्कोर झालाय 40. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टिक. इझी डिसिजन. अजून एक वाईट. अजून एक अवांतर चेंडू फेकला गेला ह्या इनिंग मधला.
आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला डोळत असताना कुठेतरी सोपं क्षेत्ररक्षण झालंय. अंडरअप क्रिकेटमध्ये इनर सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू प्लेमध्ये आणणं गरजेचं आहे आणि तसंच काय सावध पवित्राचं क्षेत्ररक्षण आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. आता स्ट्राईक एंडला आपण सागरला बघतोय. बॅटचा आवाज मात्र कडक येतोय आणि हा चेंडू आता मात्र टॅप केलाय. हा डॉट बॉल आलाय, महत्वपूर्ण डॉट बॉल. कुठेतरी हा डॉट बॉलच्या प्रतीक्षेत होता क्षेत्ररक्षण करणारी टीम आणि तो डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. मीनवाईल स्ट्राईक एंडची बेल्स कुठेतरी पडली गेली. स्कोर सांगता येईल आपल्याला 42-42. चार चेंडू टाकून झालेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 षटकांची लढत. या महत्वपूर्ण लढतीमध्ये कुठेतरी आता मात्र धावा रोखण्यात यश मिळेल का हा प्रश्नचिन्ह असेल, कारण एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना बघायला मिळतो आपल्याला. शाहरुख कल्याण टीम यांच्या अगेन्स्टमध्ये खेळत असताना स्वयंभू गरोबा भांडूप टीम कुठेतरी आता मात्र कमबॅक करेल का, कुठेतरी रोखण्यात यश मिळेल का. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू ऑफ साईडला टोलवण्याचा प्रयत्न, जस्ट गाईड करायचा होता, मात्र कुठेतरी टाइम करत असताना सागर अपयशी ठरलाय. फक्त एक धाव मिळाली आहे. एकने मात्र स्कोर पुढे गेलाय. 43. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर आणि हा चेंडू आता मात्र अनुला चकवलाय. अनुला चकवत असताना कुठेतरी चेंडू वाईट फेकला गेला, मात्र फलंदाजाला बाद केलाय. यष्टीरक्षकाने चेंडू कलेक्ट चांगला केला, यष्ट्या उदलवून ठेवल्या. दुसऱ्या विकेटचा पतन होताना बघायला मिळत आहे. चला नवीन फलंदाज आला आहे धीरज चव्हाण. कुठेतरी आता मात्र नवीन फलंदाजाला बघायला मिळत आहे. तर मागच्या चेंडूवरती एक कुठेतरी फलंदाज अनु पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज हुशार चालाक होता आणि त्याने एक चांगला आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हर केला. चेंडू वाईट गणला गेला, मात्र फलस्वरूप विकेट देखील मिळवली त्याने. बघूया लास्ट बॉलसाठी पुन्हा एकदा परिश्रम घेताना बघायला मिळेल. आणि हा चेंडू आता मात्र सेफ क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एक धाव मात्र पूर्ण झाले. 3 षटकांची तर मित्रांनो सांगता झाली आहे, समाप्ती झाली. धावसंख्या आपण धावपळावरती बघतोय 45 रन्स ऑन टू द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 फलंदाज बाद झालेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आपण खेळपट्टीवरती बघतोय. सागरला बघतो आणि धीरजला बघतोय. स्ट्राईक मात्र धीरज असेल, कारण शेवटच्या चेंडूवरती सिंगल गेले. आता मात्र शेवटचं हाणावरचं स्लॉगवरचं षटक हाताळताना बघायला मिळेल इथं आपल्याला. अरबाज लास्ट ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग, टार्गेट डिसाइडिंग ओव्हर. कुठेतरी आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलाय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आता मात्र नवीन चेहरा बघायला मिळतोय. यष्ट्याला खेटून चिटकून जवळ. फर्स्ट बॉल अरबाज आणि हा चेंडू कुठेतरी आउटसाइड ऑफ स्टंप. अरबाजने व्हाईट चेंडूने सुरुवात केली. फर्स्ट एक्स्ट्राज ऑफ दिस ओव्हर. हा चेंडू आता मात्र चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू डिलिव्हर केलाय. साधे सोपं क्षेत्ररक्षण झालाय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली गेली. ओके, शेवटचं षटक आहे. 5 चेंडू अजूनही शेष शिल्लक बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा मिळवतात, काय टार्गेट सेट करतील हे बघणं इंटरेस्टिंग असेल, कारण सागर चांगला खेळ साकारलाय अजूनपर्यंत. पुन्हा एकदा सज्ज झालाय आणि हा चेंडू आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू खेळत असताना कुठं टॅप करायचा होता, मात्र वी फेल टू टाइम दॅट डिलिव्हरी. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. सुरुवात मात्र वाईटने केली होती, मात्र 2 चेंडूवरती 2 सिंगल देऊन आता मात्र कुठेतरी गोलंदाजाने आपल्या आत्मविश्वासात भर केली आहे. कुठेतरी स्कोअरवरती लगावली गेली आहे असं म्हणेन मी, कारण शेवटचं षटक आहे. आणि हा चेंडू कवचमध्ये कडक फटका खेळला, मात्र तिकडे प्रोटेक्शन आहे. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला एक क्रिकेटचं बेसिक रूल नेहमी फॉलो करायचं आहे. वेन यू आर फिल्डिंग मॅन, कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल वेन यू आर फिल्डिंग, जेणेकरून तो चेंडू प्लेमध्ये राहील. आणि तसंच काय चित्र मैदानात बघायला मिळत आहे. चेंडू अडवला गेलाय, मात्र तोपर्यंत एक धाव देखील पूर्ण केली गेली आहे. 1 सेकंड ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. आपण अरबाजला बघतोय. समोर स्ट्राईक एंडला फलंदाज सागर. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र अरबाज चालाक हुशार आहे, त्याने चांगला चेंडू डिलिव्हर केलाय.
एकने मात्र स्कोर पुढे गेलाय. 50 एक्झॅक्टली 50 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 50 अर्ध सांघिक शतक धावफलकावरती बघतोय आपण. कुठेतरी फर्स्ट अँड लास्ट चेक. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू कव्हर्स मध्ये अप्रतिम फटकाने. काय क्षेत्ररक्षण झाले यार, दर्जेदार क्षेत्ररक्षण. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ फील्डिंग. अंडरआर्म क्रिकेटची ही मादक सौंदर्य प्रस्थापित करत असताना तिथला क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ फील्डिंग दिस इज. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं ना तर तुमच्याकडे हे गुण असायला हवेत मित्रांनो. तुमच्याकडे चांगलं फिटनेस असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे लवचिकता असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे चपळाई असणं गरजेचं आहे. आणि तेच काय आपल्याला मैदानात त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बघायला मिळालं. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ फील्डिंग दॅट इज. आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला, आता मात्र गॅप भेदली गेली आहे. अकूट टप्प्याचा चेंडू डिलिव्हर केला गेला आणि त्या अकूट टप्प्याच्या चेंडूवरती चौकार टोलवलाय. 4 षटकांची सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 55 आणि 56 धावांचं टार्गेट असेल. 56 रन्स टू विन. आणि सेकंड इनिंग मध्ये जशी आता सेकंड इनिंगला सुरुवात होईल तर सेकंड इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आता राहुल राठोड्याचा. चला थँक्यू. 56 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. फिल्डिंग लवकर लावून घ्या. वेग फार घेतलंय टीम भांडूप आणि टीम कल्याण. कल्याण टीम तुम्ही वेग फार घेतलेला आहे, लक्षात घ्या. तुम्हाला लवकर रिपोर्टिंग करायचं होता, तुम्ही आधीच वेग घेतलेला आहात. त्याचबरोबर आदरणीय संदीपजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान. तर मी विनंती करतोय या स्पर्धेचे उपाध्यक्ष आदरणीय जयदीपदादा सुतार आपल्या माध्यमातून हा सन्मान आपण इथे करावा. तो सन्मान इथे होतोय. आलेल्या सगळ्या मान्यवरांचा सन्मान होणं गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो, सगळ्या मान्यवरांचा सन्मान हा व्हायला पाहिजे आणि तो शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. वेलकम बॅक, तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला टीम कल्याण, विनंती करतोय तुमच्यासाठी माझा शेवटचा कॉल आहे. पंच प्रज्वल सर, कल्याण टीमला फास्ट खेळायला सांगा. कल्याण टीम तुम्ही वेळ फार घेतलेले आहात. संजय आहे नॉन स्ट्राईक इनला रमजान आहेत. 56 धावाचं टार्गेट आहे. धीरज चव्हाण आलाय बॉलिंग करण्यासाठी. पहिलं षटक हाताळण्यासाठी या मॅच मध्ये 56 धावाचं टार्गेट. खुल्या गटातला सामना आपण इथे अनुभवत आहे. व्यावसायिक संघ आपण सध्या पाहू शकाल या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 3PL कमिटी शुभम पाटील आणि टीम, मनीष गुरव, अभिजित चव्हाण, मिस्टर जगताप, तुमचं सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल डॉट बॉल आहे. डॉट बॉलची सांगता होती. 56 धाबाचा पाठलाग करायचा आहे. धीरज चव्हाण यांना पाहत आहे. आणखीन एक चांगला बॉल, वेग भन्नाट आहे. प्रचंड वेग आपण पाहू शकाल. आपल्या वेगाच्या जोरावरती बॉल ज्या रीतीने रिलीज झालाय. सिंगल आली आहे पहिल्या 2 बॉलवरती. धीरज चव्हाण यांना पाहत आहे. आपल्या वेग पहा, गोलंदाजी करत असताना किती वेग भन्नाट आहे या गोलंदाजाकडे. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. 56 धाबाचं टार्गेट आहे. आणखीन एक चांगला बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय. वा, एफर्ट्स ताकदीचे यार. व्हॉट अ फिल्डिंगचे एफर्ट्स. टाळ्यांचा कडकडाट. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. सिंगल मिळते, सिंगलने पुढे जाते. कार्तिक पुजारी, तुझंही स्वागत आहे आमचे मित्र. 2 धाबा धावफलकावरती आहे. पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना चांगला बॉल यावेळेला ड्राईव्ह केला, परंतु यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
क्रिकेटातला सर्वात श्रेष्ठ फटका इथे निवडला आहे आणि तो फटका इथे पाहू शकाल. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबा धावफलकावरती आहे. 56 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहू शकाल. चांगला बॉल आहे हवेला. शहरामध्ये येणारा बॉल, कमी गतीचा बॉल, थोडासा आतमध्ये आलाय. जसा पडला थोडा आतमध्ये आलाय, रन मिळत नाहीये. शेवटचा बॉल 7 झालेले आहे. सिंगल डबल न काम चालणार नाहीये. भलं मोठं लक्ष या मॅच मध्ये आहे. 7 धाबा धावफलकावरती. शेवटचा बॉल यावेळेला आकाश तिथे येत आहे. फिल्डिंग चांगली होते. एकच रन मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. ओव्हरची होती समाप्ती. 8 धाबा धावफलकावरती आहे. चला 8 धाबा धावफलकावरती आहे. अजूनही 18 बॉल आणि इक्वेशन आहे या मॅच मध्ये. 18 बॉल आणि 48 धाबांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 48. बॉलिंग करण्यासाठी आकाश आलाय. आणखीन एक आपल्या गोलंदाजीच्या शैलीने भल्या भल्या फलंदाजाला घाम फुटलाय. या गोलंदाजाने आकाश मैदानाच्या आतमध्ये आलाय. आकाशचा वेग भन्नाट आहे, परंतु ओ माय गॉड, व्हाईट +4, सोने पे सुहागा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अंपायरचा पंजा आकाशावरती. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. 5 धाबा ऍड होताना दिसते. धावफलक 13 या आकड्यावरती आहे. 13 धाबा. आकाश बॉलिंग करण्यासाठी आलाय. चांगला बॉल आहे यावेळेला. हलक्या हाताने ढकललाय. थ्रू द कव्हर खेळायचा प्रयत्न. धीरज येत आहेत. बॉल पकडेल. चांगली फिल्डिंग होते. एकच रन इथे मिळते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे. 14 धाबा धावफलकावरती असताना पाहायला मिळत आहे. चौदा धाबा धावफलकावरती आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा आकाश. चांगला बॉल यावेळेला काठी काढली आहे. खोला टाकलाय. परफेक्ट चॅनल मध्ये बॉल फेकलाय. काठी काढली जाते. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. जॉय मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय जॉय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. हो हो, आणखीन एक खोला टाकलाय. सेमीफायनल फायनल बाकी आजाद 1 बजे तक आजा. चांगला बॉल आहे. चला ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय आहे तो आमच्यापर्यंत. सिंगल आहे टीम कल्याण. सिंगल म्हणजे तुम्हाला सिंगल मान्य करावी लागेल. लक्षात घ्या, काही कठोर नियम आहे. त्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी आकाश.
चांगला बॉल आपल्याला हलक्या हाताने ढकललाय, गॅप मध्ये बॉल चाललाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर, चेंडू सीमारेषा पार. फलंदाज संजयच्या बाट मधून हा धमाका, चेंडू सीमारेषा पार, चौकार. चार धाबा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना दिसत आहे. 4 ने पुढे जाते फलकावरती धाबा आहे 19 धाबा फलकावरती असाडा. बॉल तयार, 56 धाबाचा पाठलाग करायचा आहे. 19 धाबा फलकावरती आहे. चांगला बॉल यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न, डॉट बॉल ची सांगता होते. शेवटचा बॉल आहे 19 धाबा फलकावरती. बॉल तयार, शेवटचा बॉल बॉलिंग करण्यासाठी. शेवटच्या बॉलवरती ग्लान्स करायचा प्रयत्न, टॅप मारायचा होता. 1 रन मिळते, ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धाबा आल्या 20. आता जिंकण्यासाठी 12 बॉल तुम्हाला धाबा करायचा आहे 36. 12 मध्ये 36 कठीण आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. 12 बॉल 36 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. यस, 12 बॉल मध्ये 36. प्रज्वल पहा चेहऱ्यावरती हास्य निर्माण केला आहे, ज्या पद्धतीने हा फटका डिगआउट केलाय. बॉलिंग करण्यासाठी अन्नू आलाय. 4 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना दिसतंय. आणखीन एक यावेळेला ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. आणखीन एक धमाका, वा कहाणी में ट्विस्ट, चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक धमाका, हा ठोकलाय चौकार. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार. धाबा फलकावरती आहे 28. 28 धाबा फलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्ग असताना अठरा धाबा फलकावरती आहे. बॉल पुन्हा एकदा तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला बॉल आहे अवेला अवे फ्रॉम द बॉडी. अंपायर सिग्नल हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या बरोबर एक्स्ट्रा टीमच्या खात्यात ऍड होते. टीमची धावसंख्या 19 रन स्कोर कार्ड वरती आहे. 19 धाबा फलकावरती आहे. 19 धाबा आपण इथे पाहत आहे. आणखीन एक चांगला बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षण आहे, चांगली फिल्डिंग इथे होते. सिंगल बरोबर आता धावफलक पुढे चाललाय. 20 धाबा धावफलकावरती आहे. 30 झालेले आहेत. अजूनही 26 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 30 धाबा धावफलकावरती आहे. अजूनही तुम्हाला 26 धाबा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. 9 बॉल 26 धाबांची आवश्यकता आहे. इथे कट करायचा प्रयत्न होता, 1च रन मिळते. यावेळेला नो +1 आहे. नो बॉल आहे, फक्त नो बॉल आहे. 32 धाबा
चांगला बॉल यावेळेला आणखीन एक फिल्डिंग चांगली होते सिंगल मिळते सिंगल नंतर टीमची धावसंख्या 33 शेवटचा बॉल आहे 33 बाद फलकावरती आहे बॉल तयार अजूनही 23 करायचे आहे 7 मध्ये 23 बॉल तयार हा बॉल महत्वाचा आहे चांगला बॉल यावेळेला कॅच आउट कॉट बिहाइंडचा शिकार फलंदाज बाद आणखीन एक विकेट आकाश आलाय 6 मध्ये 23 चला टीम कल्याण वेग येऊ नका विनंती करतोय एकीकडे कल्याण तर एकीकडे भांडूप 6 बॉल आणि 23 करायचे आहेत चला सारा 11 कल्याण सारा 11 कल्याण टीम चला टॉस साठी लवकर या यापुढे होणाऱ्या सगळ्या मॅचेस 3 ओव्हरच्या होतील इथे सध्या खेळते स्वयंभू गणोबा भांडूप आणि शाहरुख 11 कल्याण 6 बॉल मध्ये 23 धावा तुम्हाला करायची आहे त्या मॅच मध्ये 6 मध्ये 23 फिल्डिंग चांगली होते रन मिळत नाही आहे सारा 11 कल्याण टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकर तुम्ही या अरे जॅक थोडा बाजूला हो ना जॅक माझ्या भावा हा व्हाईट बॉल आहे आता 5 मध्ये 22 5 बॉल 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे सामना जिंकण्यासाठी आणखीन एक पहा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर हाई व्हाईट बॉल आहे आता 5 मध्ये 21 चला आमचे जवळचे मित्र विजयजी म्हात्रे सर समालोचक मित्र आपण आला असाल तर या आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून नो बॉल आहे अंपायर सिग्नल नो बॉल आता 5 बॉल मध्ये 20 म्हणजे 5 चौकार मारले इथूनही सामना जिंकू शकतो 5 मध्ये 20 5 मारायचे आहेत इथे एक आलाय पॉइंट रिझनला आता 4 मध्ये 4 मध्ये 16 करायचे आहे तुम्हाला 4 चौकार मारायचे आहेत चला यापुढे होणाऱ्या सगळ्या मॅचेस 3 ओव्हरच्या होणार आहेत 4 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी हा व्हाईट बॉल आहे आता 4 मध्ये 15 आणखीन एक व्हाईट बॉल खराब गोलंदाजी पाहायला मिळते 4 बॉल मध्ये 15 धावा येस विजयजी म्हात्रे सरांचं आगमन झालेलं आहे बेलापूर गावाचे एक उत्तम दर्जाचे समालोचक आमचे मित्र आपलं स्वागत आहे 4 मध्ये 15 चांगला बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय वा कव्हर अगदी लॉंग ऑफ ची दिशा फाडून फोडून बॉल सीमा पार कहाणी में ट्विस्ट 3 मध्ये 11 मित्रांनो क्रिकेट मध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये 3 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे संजय अगदी भरसलाय संजय नावाचं वादळ आता तुटून पडलाय सामना कुठे होता 5 मध्ये 23 करायच्या होत्या आता 3 मध्ये 11 करायच्या आहेत चला टीम कल्याण चला फास्ट खेळायचंय लक्षात घ्या 3 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे चांगला बॉल आहे परंतु यावेळेला फिल्डिंग चांगली होते आता 2 मध्ये 10
आता 2 मध्ये 10 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. चला टीम सारा 11 कल्याण टीमचे कॅप्टन आलेले आहेत. अखेर हाडलक टीम स्वयंभू गणोबा भांडूप टीम तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे.